इकडे पण आलाय, इकडे पण आलाय. दोन संपलेला आहे, आम्हाला काय मिळालं नाही, काही चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर ना मस्तपैकी आमचं गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे. दर्शनाची ओढ लागली सगळ्यांना. आम्ही 22 जण सगळे आता त्या 5 रूममध्ये, आणि आम्हाला कंडक्टरने फसवलं. सांग पण तुम्ही मला कन्फर्म करा की नक्की. नमस्कार, मी अशोक, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, आम्ही शेगावला पोचलो आहे, म्हणजे शेगावच्या स्टेशनला पोचलो आहे. आणि आता तिथून आपला दुसरा व्हिडिओ स्टार्ट होतो आहे. आणि आता आम्ही निघालो आहे ते शेगाव मंदिराकडे, म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिराकडे. आणि त्यासाठी आता आम्हाला प्लॅटफॉर्मच्या बाहेर जायचं आहे, आणि मे बी रिक्षाच भेटेल, ती रिक्षा पकडायला लागेल. तर चला आता पहिले जाऊन रिक्षा पकडूया, सामान आहे सगळ्यांकडे. शेगाव स्टेशनच्या बाहेरच ना एक झाड दिसलं आहे. आता हे कसलं झाड आहे तुम्ही कमेंट करून सांगा, आणि हे काय आहे. जर कोणी इकडचे लोक किंवा कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण आम्ही कन्फ्यूज होते नक्की आहे काय, हे कसलं झाड आहे हे. तर आत्ताच मी तुम्हाला विचारलं की ते झाड कुठलं आहे, तर ते झाड भोपळ्याचं आहे असं कळालं. त्याच्यामधनं रुई निघते, म्हणजे काय ते छोटासा कापूस टाईप असतं, रुई म्हणजे कापूस असतं, त्यातनं निघते असं सांगितलं मला. आता मी एकानं विचारलं, आता तरी पण तुम्ही मला कन्फर्म करा की नक्की कसलं झाड आहे ते. हे आहे शेगावचं रिक्षा स्टँड, हे तिकीट काउंटर. आणि बघा हे पूर्ण रिक्षा स्टँड आहे. आणि ओय जरा कमी व्हा, मग कमी नको व्हायला का. आणि आता आम्ही चाललोय भक्त निवास 5 नंबरला. आणि 10 रुपये सीट आहे ना दादा, 50 रुपये पेट्रोल ऑटोले 10 रुपये, 10 रुपये सीट आहे. हां 10 रुपये स्पेशल ऑटो गेला डायरेक्ट एकटं बसून तर 50 रुपये. आणि 5 जण गेलात म्हणजे 4, आता आम्ही 4 जण आहोत, 10 रुपये सीट आहे. 3, 4 वाटले तेवढे 50. हां तेवढे 4 किती वाटले 50 रुपये. हे बघा आज आपलं अयोध्याचं राम मंदिरचं ओपनिंग झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. त्यासाठी बघा पंत्या लावल्या आहेत संध्याकाळच्या वेळेला. आणि हे शेगावचं पोलीस स्टेशन. आणि आपल्याला येताना शेगावला ट्रॅफिक लागलं आहे, कारण ती रामांची मिरवणूक वगैरे चालू असणार आहे 100%. त्याच्यामुळे आपलं थोडंसं ट्रॅफिक लागलेलं आहे. काय नाही, होते वेळ, काय आपल्याला बराच वेळ आहे, टेन्शन नाही. हां तर मी तुम्हाला सांगत होतो की 50 रुपये एक रिक्षा आहे. 1 बसा, 3 बसा, 4 बसा, 5 बसा, 50 रुपये. 5 बसले, 5 जण थांबले तर 10 रुपये सीट आहे. चला अक्षता मॅडम बसले आहेत, अक्षता मॅडम पण खुश आहेत. पहिल्यांदा आहे शेगावला अक्षताचं पण, त्यांचं पण पहिल्यांदाच आहे. आणि माझं पण पहिल्यांदा. जय श्रीराम. तर आम्ही उतरलो आता भक्त निवास 5 नंबरला, 5 नंबरचा भक्त निवास. आणि किती भारी आहे बघा, हे बघा एंट्री आहे. आणि एकदम चकाचक, एकदम जबरदस्त. हा बघा भक्त निवासचा परिसर. आणि पक्ष्यांचा थवा बघा किती भारी, कॅमेऱ्यात आला का नाही माहीत नाही, पण एकदम मस्त. आणि बघा इथूनच मंदिराकडे जाण्याचा मार्ग, आणि पुढे रूम नोंदणी कार्यालय. हे बघा परत आलाय थवा, एक नंबर. हे बघा लेझर शो चालू आहे पक्ष्यांचा. हे बघा पक्ष्यांचा लेझर शो. हा पारवा आहे, पारवा. बघा इथूनच आहे रस्ता मंदिराकडे जाण्याचा. तर चला आता पहिला रूमची सोय करूया, कसं काय घ्यायची ती त्याचं आता फायनल करूया रूमसाठीचं. तर आम्ही आता सर्व भक्त निवास 5मध्ये रूमच्या बुकिंगसाठी थांबलो आहे. पण इथे भक्त निवास 5मध्ये ना तुम्हाला 3 जणांसाठी रूम मिळेल, 2 जणांसाठी मिळेल, आणि 4 जणांसाठी पण रूम आहेत, पण लिमिटेड आहेत. त्या आता सध्या संपलेले आहेत, बुक आहेत सगळं, म्हणजे फुल आहेत, अजून खाली नाही झाले. जसजशा खाली होतील तशा मिळतील. तर आता
आमचा विचार चालला आहे की पुढे 20वा भक्तिनिवास आहे तिकडे जाण्याचा, आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला बस इकडे बाहेर लागलेली आहे, फ्रीमध्ये नेतात ते आणत असते. दर्शनासाठी पण तुम्ही तिथून सकाळी इकडे येऊ शकता. तर आता बघूया कसं प्लॅनिंग करतात इकडे चाललं आहे यांचं प्लॅनिंग काय करायचं ते. आधार कार्ड तुमच्याकडे आहेत ना? संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता भक्तनिवास पासमध्ये आम्हाला काय रूम भेटलेले नाहीत. प्रयत्न केला पण वेटिंग होती ना, तासभर तास काय 1.5 तास पण लागेल, 2 तास पण लागेल वेटिंग रूमसाठी. मग आता आम्ही बस पकडून चाललो होते 20वा भक्तनिवासला. आता तिकडे रूम अवेलेबल सांगितलं आम्हाला. आता ही बस सेवाची फ्री आहे शेगाव मंदिरपासून भक्तनिवासपर्यंत, 20वा भक्तनिवासपर्यंत. त्याने आम्ही चाललो आहे. गर्दी किती आहे बघा, फुल भरली आहे बस. आणि आम्हाला कंडक्टरने फसवलं, सांगितलं 22 जणांची बसायला जागा आहे, आम्हाला उभं राहायला चांगलं आहे. चला आता 20वा भक्तनिवास इथे आम्ही रूम बुक केलं आहे आणि आम्ही अटॅचच्या हिशोबाने आलेलो की अटॅच रूम भेटेल, म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम. पण ते 820 रुपये आहे 4 लोकांची. तुम्हाला दाखवलं मी चार्ट. आणि आम्ही घेतलं ती कॉमनवाली, तर 4 लोकांची 300 रुपये आणि 6 जणांसाठीची 400 रुपयाला. अशा आम्ही 5 रूम बुक केले आणि आम्ही 22 जणं सगळे आता त्या 5 रूममध्ये सेटल होणार आहोत. तर चला आता रूम बुकिंग तर झालं आहे. आता रूम कशी आहे ना ते आपण जाऊन बघूया. आम्हाला 1 नंबरमध्ये रूम भेटले, बघूया. असा आहे हा आपला 20वा भक्तनिवासचा परिसर. हे बघा, इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्या साईडला, जेंट्स वेगळं लेडीज वेगळं. आणि तिकडे आमची एक रूम आहे 4 जणांची आणि पाठीमागच्या साईडला आमची एक आहे रूम 4 जणांची. तर चला आता संध्याकाळचे पावणे 8 वाजलेत आणि आम्ही सगळे निघालो दर्शनाला, गजानन महाराजच्या दर्शनाला. आता आम्हाला जाऊन दर्शन करायचं, कारण इथे आल्यानंतर लगेच आम्ही फ्रेश होऊन निघालो दर्शनाला, कारण दर्शनाची ओढ लागली सगळ्यांना. 20वा भक्तनिवासवरनं आम्ही आता पुन्हा आलो ते मंदिराकडे आपल्या गजानन महाराजचं दर्शन घेण्यासाठी. आणि बघा सगळे मंडळी आलेत आणि असं कळलं की 9:30पर्यंत मंदिर आहे, त्यामुळे आम्ही आता घाई करतोय दर्शनाला जायची. चला सगळे आले का? सगळे आले का? चला आता पहिलं जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. पाठीमागे आहे तुम्हाला चप्पल ठेवायचा रॅक. इकडे तुम्हाला टोकन नंबर दिला जाईल चप्पल ठेवल्यानंतर, आणि चार्जेस काय नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. सेवार्थ पदत्रांश इकडे 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 पादत्राणे स्टँड.
मस्तपैकी आमचं गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे छानपैकी. आणि जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काहीच अलाउड नव्हतं. पण जेवढं त्या आवारात पॉसिबल होतं आणि शक्य तेवढं आम्हाला करता आलं तेवढं मी तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करणार. आणि खूप छानपैकी दर्शन झालं आहे, म्हणजे एकदम निवांत. आणि योग असा होता नाही की आम्हाला राम लक्ष्मण सीता यांचं पण दर्शन खूप छानपैकी झालं. म्हणजे आमच्या असं काय ध्यानीमन नव्हतं. इव्हन आम्हाला आरती पण भेटली त्याची, सर्वांना आरतीचा पण लाभ घेता आला. तर मस्त असं प्रसन्न वातावरण आहे. 9:30 वाजले संध्याकाळचे. थंडी तशी म्हणावीची काहीच नाही आहे, म्हणजे अपेक्षा होती तशा कमीच आहे. आता चला परत आपलं 10 वाजता महाप्रसाद. हां, अशा प्रकारे सगळे निघाले. आता महाप्रसाद जे आपला आहे ना 20वा भक्तनिवास, तिकडे 10 वाजेपर्यंत असतो. तिथला मेन इकडचा बंद झाला आहे 9 वाजताच. तर आता तिथे पण मे बी 9 वाजता असतो का 10 वाजता असतो, पण 10 वाजता असं कोणतरी सांगितलं. त्यामुळे आता घाई चालली आहे तिकडचा महाप्रसाद घेण्याची. तर चला आता दर्शन तर झालं आहे, आता महाप्रसाद घ्यायला परत आपण आपल्या 20वा भक्तनिवासमध्ये जाऊया. चला आपली सर्व मंडळी निघाले आहेत हळूहळू. मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर ना, म्हणजे मंदिराच्या बाहेर तुम्हाला शॉपिंगसाठी पण बऱ्याच गोष्टी बघताय आता, बऱ्याच. आणि हे शेगावला हे पण आहे, थिएटर पण आहे, हनुमान पिक्चर लागला आहे. हे बघा, ह्या ज्या बसेस दिसत आहेत ना तुम्हाला, ह्या मंदिराच्या आवारात लागतात. ह्या बसेसने तुम्ही ना 20वा भक्तनिवासला पण जाऊ शकता, त्यासोबत आनंद विहार भक्तनिवासला पण जाऊ शकता. काही चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथून तुम्ही किती वेळा पण जाऊन येऊ शकता दिवसभरात. दर अर्ध्या तासाने एक बस असते, म्हणजे जसे भक्त अवेलेबल तशी ती एक बस अवेलेबल असते. आणि त्याशिवाय तुम्हाला आनंद विहार आणि 20वामधून निघाले तर स्टेशनला सोडून येते. जे रेल्वे स्टेशनला जायची पण सोय आहे या बसने तुम्हाला, जर तुम्ही 20वा वगैरे राहत असाल तर. आणि दर अर्ध्या तासाने बस असते, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही 20वा राहा, आनंद विहार राहा किंवा इथे राहा, तुम्हाला मंदिराकडे येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. तुम्ही आरामात येऊ जाऊ शकता. आणि लक्षात ठेवा प्रसादाचं आहे ना, ते आता मी प्रसादालयामध्ये आलो होतो तर 9 वाजता बंद होतं. तरी थोडंफार जेवण शिल्लक असेल, म्हणजे लोकांची संख्या कमी असेल तर कधी कधी तुम्हाला 9:30 पावणे 10पर्यंत पण मिळेल. पण 9चा टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा, सकाळी 9 ते संध्याकाळी 9पर्यंतच प्रसाद असतो. आता आम्हाला काय तो मिळालेला नाही आहे. आम्ही खूप ट्राय केली पण आम्हाला काय चान्स मिळाला नाही प्रसादचा. त्यामुळे आता आम्ही चाललोच बाहेर जेवायला. तर ठीक आहे, आज नाही तर उद्या घेऊ प्रसाद, काय प्रॉब्लेम नाही. तर आता रात्रीचे वाजले 6 आणि सर्व प्रसादालयामधलं जेवण संपलेलं आहे. आम्हाला काय मिळालं नाही, पण आम्ही आता आलो आहे हॉटेलमध्ये जेवायला. आणि कुठलं हॉटेल बघा, हॉटेल स्नेहांजली मंदिराच्या बाजूलाच आहे आणि प्युअर व्हेज आहे. बघा इकडे आमच्याकडे अर्धी लोक जेवण पण झाले तरी अजून आमची ऑर्डर आलेली नाही. बघा ठसाळे फॅमिली एकदम जेवण झाली आहे. तसं इथे 3 फॅमिली आहेत, एक बिरवाडकर फॅमिली आहे आणि एक जोरे फॅमिली आहे. बघा, आणि यांच्या ऑर्डर सगळ्यात पहिले आल्या आहेत. काय स्पेशल बुकिंग होतं काय तुमचं स्नेहांजलीचं? जुनी ओळख आहे तुमची स्नेहांजलीची वाटतं. हे इथे मेत्रे फॅमिली आहे, त्यासोबत भागवत वहिनी पण आहेत आणि हे पण मेत्रे फॅमिलीचं आहे. आणि यांच्याकडे कांदा तरी आला आहे, पण आमच्या टेबलाकडे बघा तो पण नाही, काय कळत नाही. बघा बघा इकडे पण आलाय, इकडे पण आलाय, पण इकडेच नाही आलाय अजून. हे आलंय आपली काय पनीर हंडी, त्यासोबत आहे काय व्हेज कोल्हापुरी. चला आता मस्तपैकी जेऊया. आणि इकडे यांचं पण आलेलं आहे व्हेज कोल्हापुरी आणि पनीर मसाला. पण साहेबांचा आज उपास आहे, तर उपास सोडायला ते थोडासा राईसची वाट बघतात. बघा इकडे जागुष्टे फॅमिली आहे आणि या सावंत, आणि यांनी सगळ्यात सोपा पर्याय निवडलेला आहे, थाली सिस्टम. काय जास्त ऑर्डर करायची झंझट नाही, सर्व येते त्याच्यामध्ये. इकडे आहेत हडवळे फॅमिली आणि बांडे वहिनी त्यांच्या सासूबाई बांडे. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर आमचा दूध पिण्याचा कार्यक्रम चालू आहे. बघा इकडे एवढी मोठी भरलेली होती, आता पूर्ण एकदम आटून कमी झाले ना. किती लिटर असतं याच्यामध्ये? 50. बघा 50 लिटर दूध असतं याच्या कढईमध्ये. आणि किती वाजल्यापासून तापवत आहे? 2 वाजतापासून रात्री 11पर्यंत. दुपारी 2 वाजल्यापासून हे 50 लिटर दूध संपवतं. दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत.
आणि आता 11 वाजता शेवटचं आम्हाला आलंय गरम एकदम तापलेलं. टेस्ट कशी आहे? बरी आहे ना? छान आहे, दूध छान आहे. तर अशा प्रकारे आजचा आमचा पहिला दिवस शेगावमधला गजानन महाराजांच्या दर्शनाने संपलेलं आहे. म्हणजे आता गजानन महाराज दर्शन आम्ही घेतलं, त्यानंतर आम्ही जेवलो पण. महाप्रसाद काय भेटला नाही आम्हाला, पण मी बाहेर हॉटेलमध्ये जेवलो. आणि नंतर पुन्हा एकदा आम्ही काहीच नाही भेटलं, पण महाप्रसादाला जिथे येऊन आहे ना, त्या प्रसादाला जिथे येऊन आम्ही दूध पितो. तिथे 12:15 वाजले त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिलं आहे. थँक्यू. ते इथे मिळतं काही नाही काही नाही. आणि शिरा पण सांगितलं आहे 2 प्लेट, पण ते घेऊन येतात, जरा वेळ लागेल. कसा आहे प्रसाद साहेब? बरं, टेस्ट बस. जय श्रीराम. ठीक आहे मित्रांनो, आमचं दर्शन खूप छान झालं, मस्त झालं आणि खूप चांगल्या वाईब्स आहे तिकडे. आणि आता रात्रीचे 12 वाजले, थोडी थंडी आहे आणि ह्याच नोटवर आपण आपला चांगली थंडी आहे. तर आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबूया, कारण हा आपला गजानन महाराज दर्शनाचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. जय गजानन. श्री गजानन महाराज की जय.